नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला हनुमान जयंती दिवशी करायचे खास उपाय सांगणार आहे. जे उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनातील दुःख, दरिद्रता, अडीअडचणी दूर करू शकता आणि हनुमानजींची खास कृपा तुम्ही तुमच्यावरती करून घेऊ शकता. तर ते खास उपाय कोणते आहेत हे या व्हिडिओतून मी आज तुम्हाला सांगणार आहे. पण त्यापूर्वी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की चैत्र पौर्णिमा हा दिवस किती महत्त्वाचा असतो. या पौर्णिमेला इकडे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, कुलदैवत तुळजाभवानी माता असेल किंवा ज्योतिबा महाराज असेल, या दोन्ही ठिकाणच्या यात्रा ज्या आहेत याच दिवशी असतात. आणि या दिवशी विविध ठिकाणी म्हणजे शिखर शिंगणापूरची यात्रासुद्धा, कावड यात्रा, खूप मोठा उत्सव याच दिवशी घडला जातो. तिसरं म्हणजे आपल्या इकडे येरमाळा म्हणजे येडेश्वरी देवीची यात्रासुद्धा याच दिवसामध्ये असते. त्यामुळे हे जे 2 दिवस आहेत पौर्णिमेचे, हे अतिशय पवित्र दिवस आहेत आणि या दिवशी एक वेगळीच ऊर्जा आपल्या या घरामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये आपल्याला अनुभवायला मिळू शकते मित्रांनो. त्यामुळे या दिवशी हनुमान जयंतीसुद्धा असते आणि हनुमान जयंती दिवशी काही ठिकाणी विशेष अशी सेवा, हनुमानजींची कृपा आपल्यावरती होण्यासाठी विशेष असे कार्य केले जाते. तर मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये दिलेलं आहे की हनुमान जयंतीचा उपवास हा 1 तारखेला करावा. पण 1 तारखेला सकाळी 7:06 जी आहे ती पौर्णिमा चालू होत आहे आणि तीच पौर्णिमा 2 तारखेला सकाळी 7:41 आहे. त्यामुळे हनुमानजींचा उपवास जो आहे तो काही ठिकाणी 1 तारखेला केला जात आहे, तर काही गावामध्ये तो 2 तारखेला सुद्धा धरणार आहेत. त्यामुळे 2 तारीख ही शुभ आहे, सूर्याने पाहिलेली पौर्णिमा आहे आणि आपल्याला चैत्र पौर्णिमा म्हणून 2 तारखेचा जो उपवास आहे हनुमानजींचा तो करायचा आहे. तर या दिवशी उपवासासोबत तुम्हाला काही खास सेवासुद्धा घरामध्ये घडवून आणायच्या आहेत. तर बाबा, काही लोकांना उपवास जमत नसेल तर त्यांनी एक टाईम जेवण करूनसुद्धा हनुमानजींची उपासना केली तरीही चालू शकतं. हनुमानजींना फक्त आणि फक्त श्रद्धा हवी असते. एका चांगल्या मनाने त्यांच्यासमोर फक्त हात जरी जोडले आणि त्यांचं नामस्मरण जरी केलं तरी हनुमानजी प्रसन्न होऊन त्याला वर देत असतात. त्याची इच्छा, मनोकामना पूर्ण करत असतात. त्याच्या जीवनातील दुःख, दरिद्रता, संकट दूर करत असतात. हनुमानजी हे खूप शक्तिशाली आहेत आणि आपल्या जीवनात कितीही मोठी संकटं असतील किंवा आपल्याला बाहेरची भूतबाधा झालेली असेल, कोणाची नजर आपल्या घराला लागलेली असेल, त्यामुळे आपल्या घरावरती सतत संकटे, दरिद्रता येत असेल, आपल्या घरात पैसा टिकत नसतील, तर यासाठी तुम्ही खूप मंदिरे जाऊन आला, खूप देवांवरती माथा टेकून आला, तर कुठेही तुमचं काहीच निभावलं नाही, तर या हनुमान जयंतीला हे खास उपाय करून नक्की बघा. नक्की तुमची इच्छापूर्ती होणार आहे. खास करून हनुमानजींची जी सेवा आहे ती कोण लोक करत असतात? ज्या लोकांना पैशाची कमतरता आहे, ज्यांच्या डोक्यावरती खूप मोठं कर्ज झालेलं आहे, काही लोकांचे पैसे अडकलेले आहेत, काही लोकांना कर्ज मिळत नाही आहे बँकेतून, खूप अडीअडचणी येत आहेत. तर अशा वेळेस जे आपल्या घरातील आजूबाजूचे लोक असतात ते निगेटिव्हिटी आपल्यापर्यंत पसरवत असतात आणि ते लोक जे आहे ते नजर लावत असतात. त्यामुळे आपल्या घराची प्रगती होत नाही आणि याचंच आपल्या घरात जे कवच असतं ते कवच हनुमानजी आपल्यापर्यंत तयार करत असतात आणि आपल्या घरावरती त्यांची कृपा राहत असते. त्यामुळे आपल्याला विशेष अशी सेवा शनिवार आणि मंगळवार तर करायचीच आहे. त्याचबरोबर हनुमान जयंतीचा दिवस हा अगदी खास दिवस मानला जातो. या दिवशी हनुमानजी 101% प्रसन्न होतच असतात. प्रत्येक भाविक जे आहेत ते हनुमानजीच्या या दिवशी त्यांची नित्यनेमाने पूजा तर करतात, पण काही खास उपाय, त्यांना ज्या काही वस्तू आवडतात, ज्या काही गोष्टी आवडतात त्या त्यांना अर्पण करण्याचा या दिवशी ते प्रयत्न करत असतात. तर मित्रांनो, आपल्याला 2 तारखेला हनुमान जयंतीचा उपवास करायचा आहे. सकाळी स्नानानंतर आपल्याला सर्वप्रथम सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि या पौर्णिमेची आपल्याला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम म्हणजे आपलं घर वगैरे या दिवशी साफसुथरं करायचं आहे. या दिवशी घरामध्ये मद्यपान किंवा नॉनव्हेज वगैरे बिलकुलही चालणार नाही. मग लहान असू द्यात, मोठे असू द्यात, वयोवृद्ध असू द्यात, सर्वांनी हा नियम पाळायचा आहे मित्रांनो. तर या दिवशी हनुमानजींची विशेष असे सेवा असेल, आपल्या घरात त्यांचा फोटो असेल, मूर्ती असेल, स्वच्छ पुसून धुवून त्याच्यासमोर तुम्हाला एक दीप प्रज्वलित करायचा आहे. त्यांना लाल कलरचं फूल आणि लाल सिंदूर तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्यांना ते अतिशय प्रिय आहे. त्यानंतर तुम्हाला त्यांच्यासाठी केळी ही भगवान
हनुमानांना खूप प्रिय आहे, त्यामुळे केळी तुम्हाला त्यांना अर्पण करायचं आहे. एक श्रीफळ जे आहे ते आपल्या घरावरून उतरून रात्रीच्या वेळेस तुम्हाला ते हनुमानजींच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या पायावरती अर्पण करायचं आहे. त्यामुळे आपल्या घरावरची इडापिडा टळून जात असते आणि हनुमानजी आपल्यावरती सदैव आपल्या घरावरती त्यांची कृपा राहत असते मित्रांनो. तर दुसरा असा उपाय आहे की हनुमानजींच्या मंदिरामध्ये या दिवशी तुम्हाला जायचं आहे आणि तिथून हनुमानजींचे जे तिथं पुजारी असतात त्या पुजारी तुम्हाला मिरची आणि लिंबू जे आहे ते देत असतात आणि ते घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे. पण ते आणताना तुम्हाला हनुमानजींच्या पायावरती ते घालायचं आहे. त्याच्यावरती सिंदूर तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि ते घेऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये यायचं आहे. घराच्या आतमध्ये यायचं आहे आणि मग तुम्हाला तुमच्या चौकटीच्या वरती ते लिंबू आणि मिरची हनुमान जयंती दिवशी तुम्हाला लावायचं आहे. त्यामुळे काय होतं की हनुमानजींचं एक प्रकारचं कवच जे आहे, रक्षा कवच, ते आपल्या घरावरती तयार होत असतं आणि त्यांची कृपा आपल्यावरती राहत असते. कारण की हा खूप खास दिवस आहे, पौर्णिमेचा दिवस आहे मित्रांनो. अजून एक खास असा उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे. ज्या दिवशी आता पौर्णिमा आहे, आज सकाळी 7:06 पौर्णिमा चालू झालेली आहे. तर आज रात्री 12 वाजता जर तुम्हाला खूपच अडीअडचणी आहे जीवनात, खूप अगदी तुमच्याकडे पैशाचा तुटवडा झालेला आहे, पैसा घरामध्ये बिलकुल राहत नाही आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, आजच्या रात्री तुम्हाला एक जे आहे पिंपळाचं पान घ्यायचं आहे आणि त्या पिंपळाच्या पानावरती जय श्रीराम असं तुम्हाला लिहायचं आहे. आणि फक्त हे एक पान तुमचं जीवन बदलू शकतं. हे एक पान रात्री 12च्या वेळेस तुम्हाला हनुमानजींच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमानजींच्या पायाच्या तिथे तुम्हाला ते अर्पण करायचं आहे. तिथे त्यांच्या जवळ तुम्हाला ते पान ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुमची मनोकामना हनुमानजींना सांगायची आहे. आणि जमलंच तर तुम्हाला एक वेळ का होईना तिथे हनुमान चालीसा तुम्हाला बोलायची आहे मित्रांनो. या एका छोट्याशा उपायाने तुमचं अख्खं जीवन बदलून जाईल. तुमच्या नशिबातल्या, भाग्यातल्या सगळ्या रेषा बदलून जातील. कारण की हनुमानजींना श्रीराम अतिशय प्रिय आहेत आणि या दिवशी तुम्ही त्यांना श्रीराम म्हणून लिहिलेलं पिंपळाचं पान जर तिथे अर्पण केलं तर ते अतिशय प्रिय होतील आणि तुमची मनोकामना ही लवकर पूर्ण होईल. कारण की हनुमानजींना राम अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे ज्यांना कोणाला रामाबद्दल भावना चांगली आहे त्यांवरती हनुमानजींची कृपा ही लवकर होत असते मित्रांनो. तर दुसरा असा उपाय आहे की रात्री झोपताना तुम्हाला एक वेळेस का होईना आपल्या घरामध्ये हनुमान चालीसा बोलायची आहे किंवा आपल्या लहान मुलांना ती ऐकवायची आहे. त्यानंतर तुम्ही झोपल्यानंतर रात्री उशाला तुम्हाला एक पाण्याने भरलेला तांब्या तुम्हाला ठेवायचा आहे आणि सकाळी उठून तो पाणी जे आहे तुम्हाला प्यायचं आहे. यामुळे सुद्धा तुमच्या मनातले जे काही द्वेष असतील, नकारात्मक आहे शरीरामध्ये, ती सारी निघून जाणार आहे. कारण की पौर्णिमेची रात्र आहे ना, ती अतिशय शुभ फल देत असते. पौर्णिमेच्या दिवशी सगळ्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा असते आणि सगळे देव जे आहे ते अगदी प्रसन्न मुद्रेमध्ये असतात. आणि या दिवशी तुम्ही जे काही सेवा कराल ना, ती लवकरात लवकर आपल्या इष्टदेवतेपर्यंत पोचत असते मित्रांनो. त्याचबरोबर या दिवशी हनुमानजींच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला रुईचा हार, लाल फूल, धूप, दीप करायचं तर आहेच. त्याचबरोबर तुम्हाला त्यांना शेंगदाणे किंवा इकडे आपण चणा म्हणजेच काय फुटाणे त्यांना आपण देऊ शकतो. त्यांना गूळ अर्पण करू शकतो. या तिन्ही गोष्टी त्यांच्यासाठी खूप आवडीच्या आहेत. जिलेबीचा प्रसाद असेल किंवा लाडूचा प्रसाद असेल, त्यांना जर खुश करायचं असेल ना, तर त्यांच्या पोटापासूनचा मार्ग आपल्याला शोधावा लागेल आणि आपल्याला ज्या काही आवडीच्या वस्तू आहेत त्या त्यांना अर्पण केल्या तर त्या आपल्यावरती नक्कीच खुश होतील आणि तुमची सारी मनोकामना पूर्ण करतील. तर मित्रांनो, अजून एक खास आणि छोटासा असा उपाय आहे कर्जमुक्तीसाठी, जो की तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये भगवान हनुमानाचा फोटो असेल तर ठीक आहे, नसेल तरी हा उपाय तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये केला तरीही काही हरकत नाही. मंदिराच्या समोर तुम्हाला तिन्ही सांजच्या वेळेला बसायचं आहे. समोर एक मातीचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला वात टाकायची आहे आणि तिळाचं तेल त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक हातामध्ये लवंग धरायचे आहे. जय हनुमान, जय श्रीराम असा तुम्हाला मंत्रजप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इकडे ती जी लवंग हातामधली आहे ती तुम्हाला त्या पंथीमध्ये अर्पण करायची आहे. त्या तेलामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि तुमची जी काही मनोकामना आहे ती हनुमानजींचं नाव घेऊन तुम्हाला त्यांना बोलायची आहे किंवा काही साकडं असेल, काही मागणं असेल, काही असेल तुमचं, ते त्यांना सांगायचं आहे. ते थेट आता तुमचं हनुमानजींपर्यंत पोचणार आहे मित्रांनो. तर असे काही खास आणि छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या
घरावरती विशेष अशी कृपा त्यांची होणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा. उपाय कसे वाटले आणि जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल हनुमानजींची कृपा तुमच्यावरती नक्की व्हावी तर जय हनुमान जय श्रीराम कमेंटमध्ये लिहायला विसरू नका.